नमस्कार जोहार मंडळी, स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल। पावसाळा सुरू झाला की गावाकडे शेतात लावण्याची लगबग सुरू होते। आज आम्ही शेतात लावण्याच्या कामासाठी आलो आहोत। आजचा दिवस अजूनच खास होणार आहे, कारण लावणीसोबतच शेतात खेकडे पकडण्याची मज्जाच वेगळी घेणार आहोत आम्ही। त्या खेकड्यांची संध्याकाळी भाजी बनवतो की पातोडी बनवतो तेही दाखवते मी तुम्हाला, तर व्हिडिओ पूर्ण पहा। तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर मी गावाकडे गेलेली होती, माझी पण शेतातले काम सगळी झालेले आहेत, पण मला तिकडे व्हिडिओ ब्लॉग शूट करता आला नाही, कारण कामाची एवढी धावपळ म्हणजे लगबग चालू असते ना, की त्या धावपळीत मला व्हिडिओ काढावा असा वाटतच नाही। कारण तिकडे व्हिडिओ काढत बसलं आणि आपली कामं राहून जातात, त्याच्यापेक्षा आपली कामं पटापट केलेली बरं, म्हणून मी व्हिडिओ बनवायचंच सोडून दिलं। तर आज बहिणीकडे आली होती, म्हटलं आज तर व्हिडिओ बनवलाच पाहिजे, एक तरी ब्लॉग आला पाहिजे आपल्या भात लावणीचा। तर सर्वात आधी मी आता करडूची भाजी तोडून घेणार आहे, कारण इकडे बहिणीकडे भरपूर करडूची भाजी भेटते। तर आता मी ती आधी तोडून घेते, नंतर आपण काम दुसरं करत असताना ती मला तोडता येणार नाही, म्हणून सगळ्यात आधी मी ती भाजी तोडून घेते। आणि बघू शकता, हे जे दिसतंय ते पूर्ण हे करडूचीच भाजी आहे। आणि आता आपल्याला डाळीत टाकून खाल्लं तरी मस्त, आणि सुकी भाजी बनवली तरी खूप छान लागते। आमचे दीक्षू पण आवडीने खाते आणि आरू पण आवडीने खातो, त्यांना मी बनवून दिली तर खरंच खूप छान भाजी आहे। पावसामुळे शेतात छान पाणी साचलंय आणि सगळीकडे मातीचा तो सुगंध वास। गावाकडे पावसाळ्यातलं हे वातावरण खरंच खूप छान आहे। आणि शेतात लावणीचं काम सुरू आहे। लावणीचं काम दिसायला सोपं वाटतं, पण दिवसभर वाकून काम करणं म्हणजे खरंच खूप मेहनतीचं काम आहे। नंतर आम्ही इकडे शेतात म्हणजे राबावर आलो आणि भात खणायला सुरुवात केली। तर आज पाऊस नसल्यामुळे मस्त भात खणत होतं, म्हणजे खणता येत होतं। जेव्हा पाऊस येतो तेव्हा मग पूर्ण चिखल आणि ओलं झाल्यावर मग ते तुटतं, पण पटकन खणता येत नाही। तर मस्त आज तर पाऊस नसल्यामुळे मस्त भात खणता येत होतं, आणि या पद्धतीने मी त्याचा मूठ बांधून घेतला आहे, बघू शकता। आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे मग भात लावणीला। तर ही कामं करताना खूप थकवा येतो, म्हणजे खाली वाकून भात लावताना कंबर बरोबर दुखत असते। पूर्ण भात लावणे म्हणजे जेवढी शेती असेल तेवढी शेती पूर्ण लावेपर्यंत। तर मी बघू शकता मूठ बांधून घेतला आहे, आणि आम्ही इकडे भात खणत होतो तोवर तिकडे अजय चिखल करत आहे नांगरणी करून। आता आम्ही आलोय खेकडे पकडायला। पावसाळ्यात शेतात आणि पाणथळ जागी खेकडे दिसायला लागतात, पण ही खेकडे जे आहेत ते आता छोटेच, म्हणजे जी अंडी देऊन गेले असतील खेकडे ना, तर ती छोटी आहेत, पण ही पकडायला मज्जाच वेगळी असते। एक पकडला की दुसरा कुठेतरी लपून बसतो। पकडली आज आहे धरला तोडून।
तर आम्ही शेतात थोडा वेळ खेकडे पकडले आणि नंतर इकडे भात लावायचा होता, तर तिकडे थोडासा चिखल राहिलेला होता, तिकडे भात लावायला सुरुवात केली. तर आमचे आरू उठलेला होता, त्याच्यासाठी मग मी तर लांबूनच बघत होती आणि मग पटकन माझ्या बहिणींनी भात लावायला सुरुवात केलेली आहे. आणि पाऊस संध्याकाळीच एकदम जोराचा पाऊस आला, त्याच्यामुळे मग नाही घोंगडी घेता येत, नाही छत्री घेता येत, असं झालेलं होतं. दिवसभर शेतात काम करून आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता आम्हाला शेतात पकडलेल्या खेकड्यांची भाजी बनवायची आहे. आणि खरंच आजचा दिवस मस्त गेला, खूप छान वाटलं. शेतात नांगरणीसोबतच आपल्याला खेकडे पकडायची मज्जा आली. सकाळपासून लावणीमध्ये भाजी भात आणि त्यानंतर खेकडे पकडण्याची मज्जा. आता सुरू झाली आहे आजच्या ब्लॉगमधली सगळ्यात खास गोष्ट, खेकड्यांची भाजी. सगळ्यात आधी खेकडे स्वच्छ धुवून घेतले, ती सर्वात आधी मस्त धुवून घेतले आणि ते साफ करून झाल्यानंतर त्याला 4-5 पाण्याने मस्त धुतलं. नंतर मग ते मला गावठी पद्धतीने भाजी बनवायची होती, तर त्याच्यात आम्ही आंबाडी घातली आणि भाजी बनवली. मसाला छान परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये खेकडे टाकतोय. पण मला हे सगळं रेसिपी शूट करता आली नाही, अंधार पण होता आणि वेळच्या वेळी मला व्हिडिओ शूट करताना आठवण राहत नव्हती, म्हणून मी डायरेक्ट व्हिडिओ शूट करत आहे. आणि बघू शकता, बघता बघता आमची भाजी पण तयार झालेली आहे. आज दिवसभर केलेल्या मेहनतीनंतर ही गरमागरम खेकड्याची भाजी आणि भात, खरंच एकदम भारी जेवण होणार आहे. तर मंडळी, असा होता आजचा आपला पूर्ण गावाकडचा दिवस. लावणीची मेहनत, शेतात खेकडे पकडण्याची मज्जा आणि शेवटी गावठी पद्धतीने खेकड्याची भाजी. तुम्हाला आजचा विलेज ब्लॉग आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला गावाकडचे असे ब्लॉग अजून बघायला आवडतील का. पुन्हा भेटूया असाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.